नमस्कार प्रेक्षक हो, महाराष्ट्राच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण पुन्हा एकदा पेण या तालुक्यामध्ये आलेलो आहोत। यापूर्वी पेण तालुक्यातील काही ऐतिहासिक स्थळांना आपण भेटी दिलेल्या आहेत, पण पेण तालुक्यात काही महापुरुषांचा देखील जन्म झाला आणि आज आपण अशाच एका महापुरुषांच्या जन्मस्थळी भेट देणार आहोत, ज्यांनी अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे सर्वोदय अशी अभिनव संकल्पना मांडली। समन्वयाची पद्धती, भूदान आणि ग्रामदानाचा विचार आणि त्याला विज्ञानाचे अधिष्ठान दर्शवले। अग्नीवर सुक्ते आहेत तशी अणुशक्तीवर सुक्ते लिहावी लागतील आणि त्याचे आद्य प्रणेता कदाचित ज्ञानेश्वर ठरतील असे दूरदृष्टी असणारे नवयुगातले विज्ञानेश्वर, विचारांवर विश्वास, विचारांची सत्ता आणि विचाराने काम करणारे विचारशासक म्हणजेच भारतरत्न आचार्य विनोबा भावे। आज आपण त्यांच्या जन्मस्थळी भेट देणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ज्या गागोद्याच्या खिंडीमध्ये आहोत त्याला देखील इतिहास आहे तो जाणून घेऊयात। तो असा, सन 1655 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने सरदार अबाजी सोनदेव यांनी कल्याणहून विजापूरला जाणारा आदिलशाहचा खजिना याच गागोद्याच्या खिंडीमध्ये लुटलेला होता। त्या खिंडीमध्ये आता आपण उभे आहोत। खूप ऐतिहासिक समरप्रसंग या खिंडीमध्ये अनुभवले आहेत। अशा ऐतिहासिक खिंडीला आपण पाहूयात आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात। पेण खोपोली रस्त्यालगत गागोदे हे सुप्रसिद्ध गाव येते। पेणहून येताना घनदाट वनराईतून सैतानमाळची खिंड ओलांडून एक बाकादार वळण घेतले की गागोदे फाटा येतो। या गागोदे फाट्यावरून आपण गागोदे गावात प्रवेश करू शकतो। गागोदे गाव म्हणजे कसं आहे, निसर्गरम्य वातावरण, घनदाट वनराई आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं टुमदार गाव आहे। आता आपण ज्या गागोदे फाट्यावर आहोत तिथे विनोबा भावे जन्मस्थान असा एक चौक देखील आपण पाहतोय। रायगड जिल्हा परिषद शिवाजीराव भावे पथ असे या पथाचं नामकरण देखील झालेलं आहे। अशा भावे चौकात आपण इथे आता उभे आहोत। गागोदे गावाला देखील वेगळा इतिहास आहे आणि तो आपण जाणून घेऊयात। विनोबांचे खापर पणजोबा नरसिंह कृष्णराव भावे यांना गागोदे हे गाव इनाम म्हणून दिलेलं होतं। त्याचं झालं असं, कुलाबा म्हणजे पूर्वीचा कुलाबा सध्याच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आंग्रे सरदारांना मुरुड जंजिराचे सिद्दकी अपशी त्रास देत होते। त्यामुळे दुसरे बाजीराव पेशवे यांनी विश्वास खंडेराव रास्ते यांना आंग्रे सरदारांच्या मदतीला काही सरदारांना घेऊन पाठवले। त्या सरदारांपैकी एक म्हणजे नरसिंह कृष्णराव भावे। त्यांनी हापशांचा बंदोबस्त केला आणि आंग्रे सरदारांना सहकार्य केलं, म्हणून बाबूराव आंग्रे यांनी नरसिंह कृष्णराव भावे यांना गागोदे गाव सरकारास बहुत उपयोगी पडले म्हणून कृपाळू होऊन कुटुंबाच्या बेगमीसाठी 1807 साली इनाम म्हणून दिला। आता आपण भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मस्थळी भेट देणार आहोत, इतिहास जाणून घेणार आहोत। चला सुरू करूयात आजच्या प्रवासाला। प्रेक्षक हो, आता आपण गागोदे गावात प्रवेश करतोय। भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा जन्म ज्या घरात झाला त्या घराच्या अगदी समोर आपण उभे आहोत। मूर्तिपूजेचे युग बदलून राहिलेले आहे। आता मानव समाजाच्या रूपात भगवंताची सेवा व पूजा करण्याचे युग आलेले आहे, असे आद्य प्रवर्तक असणारे विनायक नरहरपंत भावे यांचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी रात्री 7:50 ह्याच घरात झाला। या घरात गागोदे गावात व भावे कुळात भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला। खरं तर भावी आडनावाचा वेगळा इतिहास आहे। इतिहासाचार्य V.K. राजवाडे यांनी भावे या प्राकृत आडनावाची व्युत्पत्ती बाविहा या संस्कृत गोत्रनामावरून केलेली आहे। ते असं सांगतात की भावे हे बाविहा ऋषींचे वंशज आहेत, म्हणजे बावियावरून भावी आहे आणि त्याचाच अपभ्रंश होऊन भावे हे आडनाव प्रचारात आले। सध्या आपण बघत आहोत तसेच इतिहासापासूनच भावे आडनावाचे असे अनेक दिग्गज मान्यवर शैक्षणिक, सामाजिक, कला अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवत आहेत आणि अशाच भावे कुळात आचार्य विनोबा भावे यांचा जन्म झाला। त्यांच्या जन्मघरी आता आपण भेट देणार आहोत, या माझ्यासोबत। विनोबा कसे होते? अफाट आणि चौफेर वाचन, तीव्र बुद्धिमत्ता आणि उत्कृष्ट वक्तृत्व, विलक्षण स्मरणशक्ती, कमालीचं चोख पाठांतर, राजकीय आणि सामाजिक पटलाचं भान असणारे, जातीय ऐक्यावर त्यांचा गाढा विश्वास होता
आणि अहिंसाच हा विनोबांचा पाया होता किंवा पाया बनवणारे असे आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मघरी आता आपण आलेला आहोत. खरं तर अशा महापुरुषांच्या जन्मघरी आपण भेट दिली पाहिजे, कारण ते लहान असताना अशा वास्तूंमध्ये त्यांच्या संस्कार झालेले असतात आणि म्हणून असे महापुरुष जन्माला येतात आणि अशा जन्मघरी आता आपण प्रवेश करणार आहोत. आपल्या नवनवीन संकल्पनांनी आणि त्यातून स्फुरणाऱ्या नवप्रेरणांनी देशसेवेची तळमळ जोपासणारे विनोबा यांच्यावर जे संस्कार झाले ते ह्याच घरातले झाले. अशा काही व्यक्तिमत्वांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्या संस्कारांबद्दल, त्या विभूतींबद्दल आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम विनोबांचे आजोबा शंभूराव भावे यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांची एक आध्यात्मिक वृत्ती होती. विनोबांना त्यांनी स्नानसंध्या, अष्टाध्याय, ब्रह्मयज्ञ, रुद्राची एकादशणी, भागवत पाठ असे विविध असं पवित्र श्रवण विनोबांना त्यांच्या आजोबांमुळे लाभलं. त्यामुळे विनोबा त्यांच्या आजोबांबद्दल सांगायचे की माझ्यामध्ये जी थोडी बहुत पवित्रता आहे ती माझ्या आजोबांमुळे. त्यानंतर विनोबांचे काका गोपाळराव भावे यांच्याविषयी थोडं जाणून घेऊयात. विनोबांच्या जडणघडणीत त्यांचे काका गोपाळराव भावे यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांच्यामुळेच विनोबांना शैक्षणिकदृष्ट्या सहकार्यच लाभलं होतं. त्यानंतर विनोबांचे बाबा नरहरपंत भावे यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते गणितज्ञ होते. त्यांचे एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यात असायचा आणि ते खादीचे पुरस्कर्ते होते. म्हणजे त्यांनी खादीचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांनी कागदापासून शाई बनवली होती. म्हणजे ते एक प्रकारचे शास्त्रज्ञच होते. ठुमरी संग्रह 1 व 2 याला ग्वाल्हेर सरकारतर्फे पारितोषिक देखील मिळालं होतं. म्हणजे ते एक प्रकारचे संगीतज्ञही होते. अशा पद्धतीची त्यांची दृष्टी होती, वैज्ञानिक दृष्टी होती. विनोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांना वाटायचं की त्यांचे बाबा असे सुधारकी वृत्तीचे आहेत आणि म्हणून ते म्हणायचे की माझ्या वडिलांचे बहुतांशी वागणे हे महात्मा गांधीजींच्याच प्रमाणेचे आणि ते योगी होते आणि म्हणूनच त्या योग्यांच्या पोटी विनोबांसारखे महायोगी जन्माला आले असावेत. आणि आता आपण विनोबांच्या जन्मखोलीमध्ये प्रवेश करत आहोत. प्रेक्षक हो, आता आपण विनोबांच्या जन्मखोलीमध्ये प्रवेश केलेला आहे. इथं प्रवेश केल्यावर विनोबांची तैलचित्रातली सुंदर प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. तिथे आपण प्रणाम करूयात. त्यानंतर विनोबांच्या वापरातले काही साहित्य, वस्तू ह्या देखील आपल्याला पाहायला मिळतील, ज्यामध्ये चष्मा, कुडता, गीताई संग्रह इत्यादी अशा अनेक वस्तू आपल्याला संग्रहित ठेवलेल्या दिसतील. विनोबांनी संशोधित केलेल्या लोकनागरी लिपीतील त्यांच्या हस्ताक्षरातली मूळ पत्रे ही देखील इथे संग्रहित ठेवलेली आहेत. सोबतच विनोबांनी 18 सप्टेंबर 1960 रोजी कातलेली सूतगुंडी ही देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. अशा अनेक वस्तू इथे संग्रहित ठेवलेल्या आहेत. आपण इथे पुढे आलो की आपल्याला पाहायला मिळेल विनोबांचे खापर पणजोबा नरसिंह कृष्णराव भावे यांना गागोदे हे गाव इनाम म्हणून दिलेलं होतं. त्या इनामाची मूळ प्रत ही देखील इथे संग्रहित ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने सरदार अबाजी सोनदेव यांनी कल्याणहून विजापूरला जाणारा आदिलशहाचा खजिना गागोदाच्या खिंडीमध्ये लुटलेला होता. त्या खजिन्यातील एक नाणं हे देखील संग्रहित ठेवलेलं आपण पाहू शकताय. आंग्रे सरदारांकडून मिळालेली सनद त्याची प्रत ही देखील इथे ठेवलेली आहे. सन 1983 साली भारत सरकारतर्फे आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केलेला होता. त्यावेळी सरकारतर्फे काढलेला विनोबांचा पोस्टाचा स्टॅम्प हा देखील इथे ठेवलेला आहे. विनोबांच्या आईंच्या पूजेतील अन्नपूर्णेची प्रतिकृती ही देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. आधुनिक भारताचे महर्षी विनोबाजींचे महानिर्वाण ज्या दिवशी झाले त्यावेळी वृत्तपत्रामध्ये छापून आलेला लेख हा देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय, संग्रह केलेला मिळतोय. हा ऐतिहासिक वारसा आहे. खरं तर हा वारसा आपण जपला पाहिजे, जोपासला पाहिजे आणि पुढील पिढीपर्यंत आपण तो पोहोचवला पाहिजे. प्रेक्षक हो, विनोबांच्या प्रतिमेचे आपण आता दर्शन घेतले, पण विनोबांची प्रतिभा ज्या घरामध्ये विकसित झाली त्या घराचं आपण दर्शन घेऊयात. शेणाने सारवलेली ही जमीन,
बाहेर कमालीचा उकाडा असला तरी आतलं वातावरण अतिशय थंडगार आहे. देवळ्या, खुंट्या अशा अनेक वस्तूंनी हे घर सजलेलं आहे. विजय दिवाण यांनी आचार्य विनोबा भावे यांची साकारलेली प्रतिकृती ही देखील आपल्याला इथे पाहायला मिळते. खरं तर ह्या घरात संस्कारांचे जे प्रतिबिंब आहे, वाईब्स आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि मगाशीच आपण विनोबांवर ज्यांनी ज्यांनी संस्कार केले त्यांचा नामोल्लेख केला, पण असा एक महत्त्वाचा संस्कार विनोबांवर झाला आहे तो त्यांच्या आईंमुळे. ते आपण जाणून घेऊयात या माझ्यासोबत. विनोबांवर जे अतिशय महत्त्वाचे संस्कार केले ते त्यांच्या आईंकडून. रुक्मिणीबाई नरहरपंत भावे यांचा विवाह नरहरपंतांसोबत ह्याच गागोद्याच्या गावात झाला. रुक्मिणीबाई ह्या बळवंतराव वैद्य यांच्या कन्या आणि त्यांनी श्री कोटेश्वराचा नैवेद्य समजून भावे घरालाही पवित्र केलं. रुक्मिणीबाई ह्या रूढार्थाने शिकलेल्या नव्हत्या, मात्र त्या बहुश्रुत होत्या. त्यांना विविध घटनांची, बाबींची माहिती असायची. त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, विनोबांना सांगितलं की काही पुस्तके असतील, चरित्रे असतील तर ती तू मला वाचून दाखव. आणि त्यामुळे त्यांनी केसरी वृत्तपत्र विनोबांकडून मोठ्या आवाजात वाचून घेतलं. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, झाशीची राणी इत्यादी महापुरुषांची चरित्रे त्यांनी विनोबांकडून मोठ्या आवाजात वाचून घेतली. म्हणजे इनडायरेक्ट हा संस्कार विनोबांवर पण होता आणि त्या माध्यमातून त्यांच्या आई देखील ज्ञान संपादन करत होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर, खुदिराम बोस यांनी केलेल्या कार्याचा रुक्मिणीबाईंना सदैव सार्थ असा अभिमान त्यांना वाटायचा. त्यांची अशी धारणा होती की प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर भरलेला आहे. म्हणजे भारतीय संस्कृत देखील हे मर्म आहे की परमेश्वर चराचरामध्ये भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्या प्रत्येक वस्तूत ह्या देवत्व भावनेने पाहायच्या. म्हणजे ही भिंत असेल किंवा हा खांब असतील, इथे देखील भगवंत आहे अशी दृष्टी त्यांनी विकसित केलेली होती. त्यांनी विनोबांवर अनेक संस्कार केले. त्यातले थोडक्यात मी काही तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, विनोबा काही पुस्तके वाचत बसले होते. विविध विषयांवर वेगवेगळ्या भाषांची पुस्तके वाचायचे. तेव्हा त्यांच्या आईंनी त्यांना सांगितलं की इतर भाषांची पुस्तके वाचायला काही हरकत नाही, पण संस्कृत भाषेला जप. आता शेवटी आईचा शब्द म्हणजे तो विनोबांनी त्यावर काम केलंच पाहिजे. संस्कृत भाषेचं अध्ययन त्यांनी सुरू केलं आणि विनोबांना जवळपास 15 ते 16 भाषा अवगत होत्या. मात्र मराठीनंतर सांगोपांग ज्ञान त्यांना संस्कृतचेच होते. म्हणजे विनोबांवर डायरेक्ट इनडायरेक्ट असे अनेक संस्कार त्यांनी केले. म्हणजे खरं तरी फार महत्त्वाचं असतं की आपण डायरेक्ट संस्कार करतो त्यापेक्षा इनडायरेक्ट संस्कार हे जास्त अपिलिंग असतात. आणि त्यातलं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो, ते आपण समजून घेऊयात. या माझ्यासोबत पुढच्या खोलीमध्ये जाऊयात. एकदा काय झालं, रुक्मिणीबाई म्हणजे विनोबांच्या आई ह्या स्वयंपाकघरामध्ये काम करत होत्या आणि त्यांनी काचेच्या बांगड्या घातल्या होत्या. तर विनोबा त्यांना म्हणाले, आई तू काचेच्या बांगड्या का घातल्यास ग? म्हणजे दळताना किंवा स्वयंपाक करताना वाढण्याचं भय. तर त्यावर त्यांच्या आईंनी दिलेलं उत्तर की समर्पक होतं बघा. त्या म्हणाल्या, विनोबा अरे मी काचेच्या बांगड्या घातल्या कारण मी काम करताना ते काम लक्ष देऊन करेन, काळजीपूर्वक करेन, सांभाळून करेन आणि म्हणजे त्यात माझी एकाग्रता कामात सदैव राहील. म्हणजे या उलट मी समजा सोन्याच्या बांगड्या घातल्या असतं तर काम कसं केलं असतं, मी बेपर्वाईने केलं असतं. म्हणजे काम कसं करावं हा संस्कार देखील विनोबांना त्यांच्या आईंनी या माध्यमातून केलेला आपण पाहू शकता आणि तो आपल्याला इथे दिसतोय. खरंच ह्या घरातले संस्कार आणि ह्या घरातल्या वाईब्स ह्या आता खरंच आपल्याला फील होत आहेत. अतिशय सुंदर वातावरण आहे. आपण इथे बाहेर बघत असाल तर निसर्गरम्य वातावरण आहे. ती विहीर देखील आपल्याला तिकडे दिसते, तिथे देखील आपण जाणार आहोत. प्रेक्षक हो, विनोबांनी विविध क्षेत्रांमध्ये त्यांचं कार्यकर्तृत्व केलेलं होतं. त्या कार्याविषयी आपणा सर्व प्रेक्षकांना माहिती असणारच. मात्र गागोदे गावाचं कसं अनुष्ठान आहे या कार्यामध्ये किंवा त्याची प्रेरणा गावात कशी मिळाली हे आपण जाणून घेऊयात. पण तत्पूर्वी आपण या खोलीमध्ये भेट देऊयात. इथं उत्कृष्ट असं ग्रंथालय आहे. ह्या ग्रंथालयात विविध कार्यानुषंगी पुस्तके आपल्याला वाचायला मिळतील. इथं विनोबांची हुबेहूब प्रतिकृती देखील आहे. तसेच आपण इथं पाहू शकता की महात्मा गांधी यांची प्रतिकृती व आकर्षक चरखा हा देखील आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे. त्याचं झालं असं, 1939 साली पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं आणि तेव्हा विनोबा कटाक्षाने अहिंसेचे पुरस्कर्ते असल्यामुळे
त्यांची युद्धविरोधी भूमिका असायची. त्यामुळे विनोबांना नेहमी वाटायचं की युद्ध नकोत. आणि महात्मा गांधी यांची अहिंसा, जीवननिष्ठा तंतोतंत अनुसरणारे विनोबा होते आणि म्हणून महात्मा गांधी यांनी विनोबांची पहिला सत्याग्रही म्हणून निवड केली. आणि त्यानंतर विनोबांनी पहिला सत्याग्रह कुठे केला तर पवनार या खेड्यामध्ये केला. खूप जण विनोबांना सांगायचे की अहो तुम्ही खेड्यामध्ये सत्याग्रह कशाला करताय, शहरा ठिकाणी सत्याग्रह करा, म्हणजे जरा पब्लिसिटी मिळेल, 4 लोकांना माहिती होईल, सरकारवर देखील त्याचा परिणाम होईल. पण विनोबा काय म्हणायचे की खादीप्रधान विधायक कार्यक्रमाशिवाय खेड्यातील लोकांना खरे स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे. त्याचं कारण असं की गागोदे, ज्या गावात विनोबांचा जन्म झाला, तिथे जमीनदारांना गावातील शेतकऱ्यांकडून जो पैसा मिळतो त्यापैकी काही ना काही पैसा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात गावाला मिळायला हवा. गावातून मिळालेला पैसा गावाच्या कामात खर्च व्हावा असं विनोबांना वाटायचं. म्हणजे गंगेचं पाणी गंगेला तर्पण व्हावे ह्या पद्धतीने गावातून जमा होणारा पैसा हा म्हणजे मजुरीच्या स्वरूपात, शिक्षणाच्या स्वरूपात, अन्य कोणत्या प्रकाराने पुन्हा गावाला मिळून गावाचा उत्कर्ष व्हावा, यातून खेड्याचा विकास व्हावा असं विनोबांना प्रकर्षाने वाटायचं. आणि हे मनोगत त्यांनी वडिलांकडे पत्राद्वारे व्यक्त केलेलं होतं. असं ह्या गागोत्याचं महत्त्व इथे अधोरेखित होतं. प्रेक्षक हो, विनोबांनी जी अनेक महान कार्य केली त्यातील एक होतं ते म्हणजे भूदान यज्ञ. विनोबांचं असं म्हणणं होतं की हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे ईश्वराने सर्वांसाठी दिलं आहे. त्याचप्रमाणे जमीन ही देखील सर्वांसाठी आहे. त्यामुळे जमिनीचे वितरण सर्वांना समान झाले पाहिजे. कारण आपण जमिनीचे मालक नसून पुत्र आहोत व या भूमातेसाठी काही मुलांचा हक्क असावा तर काहींना जवळी जाता येऊ नये असं कसं चालेल. आणि त्यामुळे विनोबांना असं वाटायचं की शांततेच्या व सहकार्याच्या मार्गांनी जमीन मालकाचे हृदय परिवर्तन करून ते दान करणे. त्यांची विचारधारा अशी होती की देत जाल तर मिळत जाईल. त्यासाठी ते उदाहरण द्यायचे ते असं की मेघ व समुद्र यांचा ते दाखला द्यायचे. मेघाला पाणी कुणाकडून मिळतं तर समुद्राकडून मिळतं. उलट पक्षी समुद्राला पाणी कुणाकडून मिळतं तर मेघापासून वा ढगापासून मिळतं. आपण एकमेकांना देण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचा संसार नीट होऊ शकतो असा अनोखा विचार विनोबांच्या व्यक्तिमत्वात होता. आणि म्हणून त्यांनी भूदान ही संकल्पना आणलेली होती. भूदान, दान, दानम समविभागः ह्याची व्याख्या भगवान बुद्ध यांनी कशी केलेली आहे ते दानाविषयी काय सांगतात. समविभाग म्हणजे समविभाग. शंकराचार्य यांनी दानाविषयी फोड कशी केलेली आहे तर ते सांगतात सम्यक विभाग. विनोबांनी ह्याचा विग्रह कसा केलेला आहे ते सांगतात विभाजनात विषमता नसावी, वितरणात समानता असावी. पाहिलं किती महान विचार विनोबांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. असं ह्या भूदान चळवळीच्या माध्यमातून देशभरातून, अनेक राज्यांमधून, अनेक गावांमधून मोठे जमीनदार असतील, छोटे जमीनदार असतील, 1 एकर भूधारक असतील, प्रत्येकाने, अगदी प्रत्येकाने, सर्व जाती धर्माच्या लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वप्रेरणेने या भूदान आवाहनाला प्रतिसाद दिलेला होता. भूदान प्रक्रिया नीट व सुरळीत व्हावी यासाठी प्रत्येक राज्याअंतर्गत भूदान समित्याही होत्या. जी जमीन भूदानात मिळत होती त्याचे सुयोग्य वितरण हे कायद्यानुसार भूदान बोर्ड करत होते. अशी भूदान चळवळ, भूदान यज्ञ जगभरात प्रसिद्ध झाले होते. अनोख्या भूदानाचे सर्वांनी कौतुकही केले, इतके की भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विनोबांना पत्र लिहून विनोबांचे जे अद्भुत कार्य केलेले होते त्याचे अभिनंदन केले. आणि त्याहून भारी म्हणजे लोकसभेत जेव्हा विनोबांच्या ह्या कार्याचा गौरव केला तेव्हा काही मिनिटे विनोबांच्या कार्यासाठी टाळ्या लोकसभेत गुंजत होत्या. अशा पद्धतीने विनोबांचे कार्य होते. आणि या भूदानाची मुहूर्तमेढ कुठे रोवली गेली तर पुन्हा आपण येतो ह्या गागोदे गावामध्ये, म्हणजे त्यांच्या आईंकडे, रुक्मिणीबाईंकडे. विनोबा सांगतात, म्हणजे विनोबा लहान असताना एकदा म्हणजे त्यांच्या घराजवळ आपण इथे पाहत असू खूपशी आंब्याची, फणसाची झाडे आहेत. त्या झाडांना खूप फळं यायची. असाच एका झाडाला फणस आलेला होता आणि त्याचे गरे काढले होते. ते गरे सर्वप्रथम शेजापाजारांना द्यायचे असा आईचा दंडक होता. ते गरे सर्वांना वाटायचे आणि मग आपण खायचे. ह्यातून छोट्या छोट्या गोष्टीतून आईंनी विनोबांना देण्याची सवय लावलेली होती, प्रयत्नपूर्वक देण्याची सवय लावलेली होती. त्या म्हणायच्या देतो तो देव आणि राखतो तो राक्षस हे सुतोवाच करून त्या विनोबांना शिकवत होत्या. आपण इथे पाहत असाल तर सुंदरशी अशी विहीर आहे, खूप पुरातन अशी ही विहीर आहे. विनोबा ह्याच विहिरीवर त्यांच्या आजोबांसोबत स्नानसंध्या करत असतील.
वेदांच्या ऋचांचं पठण या ठिकाणी होत असेल, म्हणजे विनोबांना आध्यात्मिक संस्कार ह्याच ठिकाणी झालेला असेल, असं हे पवित्र वास्तव्य असणारं गागोदे गाव, भूदानाची प्रेरणा देणारं गागोदे गाव, इथं आपण आलेलो आहोत. खरंच खूप छान वाटतंय. प्रेक्षक हो, विनोबांनी भूदानात जसं कार्य केलं, भूदान यज्ञ प्रज्वलित केला, तसा ग्रामदान यज्ञही प्रज्वलित केला. या ग्रामदानात काय होतं, तर भूदान हा पूर्वार्ध असेल तर ग्रामदान हे उत्तरार्ध होतं. भूदानात जमिनीचे वितरण अपेक्षित, कोणी भूमिहीन राहू नये हा उद्देश, तर ग्रामदानात मालकीचे विसर्जन हा उद्देश, म्हणजे गावात कोणी मालक असू नये. ह्या अनुषंगाने विनोबांनी ग्रामदानाचे कार्य सुरू केलं. पुन्हा एकदा ग्रामदानाच्या माध्यमातून अहिंसेच्या मार्गाने हृदय परिवर्तन करून शांततेच्या मतांनी आपण मालकीचे विसर्जन करू शकतो व ग्रामदानात गावे देऊ शकतो, ह्याचं आश्चर्यकारक उदाहरण म्हणून विनोबांच्या ग्रामदानाकडे आपण सर्वांनी पाहता येऊ शकतो. खरं तर हा कांतदर्शी विचार आहे, खऱ्या अर्थाने अद्भुत आहे. कारण जगाच्या पाठीवर असा विचार पूर्ण व त्याचप्रमाणे नवसंकल्पनाने युक्त योग्य पद्धतीने अंमलात आणणं हेच विनोबांच्या भूदान व ग्रामदानाचं यश आपण म्हणू शकतो. विनोबांच्या शब्दात सांगायचं झालं तर ग्रामदान म्हणजे काय, तर विश्वशांतकी केलेलं मतदान म्हणजे ग्रामदान. आणि ह्यात गागोदे गावाचं काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊयात. विनोबा हे बंगालच्या पदयात्रेवर असताना विनोबांना कळलं की रायगड जिल्ह्यातील 57 गावांचं ग्रामदान झालेलं आहे. गागोदे मात्र ह्या ग्रामदानात येत नव्हतं. विनोबांना वाटायचं जे माझं जन्मगाव आहे ते ग्रामदानात आलं नाही आहे. तसं त्यांनी मे 1960च्या पत्रात भाई ढवण यांना लिहून कळवलं. त्या पत्रात त्यांनी उल्लेख केला की गागोद्याच्या आसपासची गावं ग्रामदानात आलेली आहेत, पण बिचारा गागोद्याने काय पाप केलं. आणि मग सर्वोदयच्या कार्यकर्त्यांनी सभा बोलावली आणि त्या सभेमध्ये सर्वानुमते गागोदे हे ग्रामदानात आल्याचं घोषित केलं. आणि विनोबांना जेव्हा हे कळलं की गागोदे माझं जन्मगाव ग्रामदानात आलेलं आहे, तेव्हा त्यांना सार्थ अभिमान वाटला. त्यांनी उल्लेख केला की परमेश्वराच्या कृपेने गागोदे बंधूंना गागोदे हे ग्रामदान देण्याची बुद्धी झाली, याबद्दल मी त्यांच्या शतशः ऋणी आहे. आणि यानंतर गागोदे गावातही कार्य करण्यासाठी नवं प्रेरणा मिळेल, उत्साह येईल. म्हणजेच ग्रामदाना देखील गागोद्याचं महत्त्व इथे अधोरेखित होताना आपण पाहतोय. प्रेक्षक हो, विनोबांना वाटायचं समाजातील प्रत्येक घटकाने न्याय मार्गाने जगलं पाहिजे. त्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन आलं पाहिजे. असा एक समाज होता, तो म्हणजे दलित समाज. विनोबांना नेहमी वाटायचं दलित समाजाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. त्यामुळे दलित समाजाचे सुखदुःख जाणून घेण्यासाठी विनोबा स्वतः दलित वस्तीत राहायला जायचे. त्या समाजासोबत उठबस करायचे, त्या समाजाच्यासोबत चर्चा मसलत करायचे आणि त्यातून त्यांच्या विकासाची आखणी करायचे. विनोबांनी केलेल्या दलित समाजाच्या उत्कर्षाच्या आखणी बेसिकली आपण 3 टप्प्यात पाहू शकतो. पहिलं, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे. दुसरं, दलित समाजाला राहतं घर मिळावं. आणि तिसरं, दलित समाजाला जमीन मिळावी. अशा 3 कन्स्ट्रक्टिव्ह स्टेपमध्ये विनोबांनी कार्य केलेलं होतं. अशा वेगवेगळ्या स्तरावर दलित समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं. आणि त्यांच्या कार्याचं कौतुक कोणी केलं असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं होतं. म्हणजे हा किती अद्भुत सुवर्ण क्षण आहे की यामध्ये एक भारतरत्न दुसरा भारतरत्नाला भेटायला आले. म्हणजे हे खरं तर असं व्हिज्युअलाइज जर केलं ना तरी अंगावर शहारा येतो. असं हे 2 दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान असायला हवा. प्रेक्षक हो, विनोबांचं जन्मघर असलेल्या मागील अंगणात हा जो गोठा आहे त्या गोठ्यामध्ये आपण इथं आलेलो आहोत. इथं येण्यामागे काय उद्देश आहे तो आपण जरा जाणून घेऊयात. विनोबांनी केंद्र सरकारकडे अशी मागणी केली होती की गोवंश हत्याबंदी कायदा आणावा आणि त्यासाठी त्यांनी सत्याग्रही केले होते. गोवंश जगला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे, यासाठी ते पुरस्कर्ते होते. यासाठी विनोबांनी काय केलं तर गोवंशाचे धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आर्थिक महत्त्व कसं आहे हे त्यांनी उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी गोशाळा उभारल्या, त्या विषयावर चिंतन बैठका केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोवंशाच्या माध्यमातून समाजाला कसा उपयोग होईल हे त्यांनी प्रकर्षाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवून द्यायचा प्रयत्न केला. गोवंशाचे संवर्धन होणे व त्याची जोपासना होणे का आवश्यक आहे हे विनोबांना वाटायचं. कारण विनोबांचं असं म्हणणं होतं की हा भारतीय संस्कृतीचा आदेश आहे, भारतीय राज्यघटना 48 कलमाचा निर्देश आहे, भारतीय संसदेचा संकल्प आहे
आणि भारत सरकार यासाठी कटिबद्ध आहे असं विनोबांना मनोमन वाटत होतं आणि त्यामुळे त्यांनी गोवंश हत्याबंदी कायदा आणून गोवंशाचं संवर्धन करणं, त्याची जोपासना करणं यासाठीच त्यांनी सदैव पुढाकार घेतलेला होता. प्रेक्षक हो, विनोबांच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्यात आपल्याला भारतीय संस्कृतीचा अंश पाहायला मिळतो. आणि भारतीय संस्कृती म्हटली की त्यामध्ये श्रीमद भगवद्गीतेचा उल्लेख वा संदर्भ हा प्रकर्षाने येणारच. भगवद्गीतेविषयी अनेक मान्यवरांनी विविध प्रकारचे योग सांगितलेले आहेत. शंकराचार्य म्हणतात की त्यात ज्ञानयोग आहे. संत ज्ञानदेवांना आपल्याला भक्तियोग मांडायचा आहे. लोकमान्य टिळक यांनी आपल्याला कर्मयोग दर्शविलेला आहे. महात्मा गांधी अनासक्त योग सांगतात. सद्गुरू वामनराव पै यांनी स्मरणयोगाला महत्त्व दिले. तसंच विनोबांनी आपल्याला भगवद्गीतेत साम्ययोग दर्शवलेला आहे. भगवद्गीतेतील शब्दार्थ कळणे वा समजणे हे न्याय्य व्याकरणाचे काम आहे, पण गीतेतील गुह्यार्थ हा जर आपल्याला कळला, तो उत्तम पद्धतीने आपल्याला उमगला तर जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. हेच ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीत सांगतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या ह्या नुसत्या शब्दाचा अर्थ कळला तरी विनोबांना काय सांगायचं आहे, ज्ञानोबांना काय प्रतिपादन करायचं हे आपल्या लक्षात येईल. अशा भारतीय महाकाव्यांची शिकवण विनोबांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेली होती. त्यांचे वडील विनोबांसाठी खाऊंचे मेवे आणण्यापेक्षा रामायण महाभारत असे काव्यखंड घेऊन यायचे. अशा चरित्रात्मक काव्यखंडाच्या वाचनातून विनोबा खऱ्या अर्थाने घडले. हे संस्कार त्यांच्या आईंनी, ही शिकवण त्यांच्या आईंनी त्यांना दिली. आणि इथं देखील आपल्या गागोद्याचं महत्त्व प्रतिपादन होतं. गागोदे गावात असणाऱ्या त्यांच्या आई रुक्मिणीबाई यांनी विनोबावर संस्कार केले व त्यातील काही संस्कारांचा उल्लेख यापूर्वीच आपण केलेला आहे. पण त्या संसाराप्रती विनोबा इतके कृतज्ञ होते की आपल्या आईवर काहीतरी काव्य स्फुरावं, तिच्यावर काहीतरी लिखाण व्हावं असं त्यांना अंतरिम वाटत होतं. आणि विनोबांनी गीताई नामक आईंच्या स्मरणार्थ अक्षर स्मारकच निर्माण केलं. अक्षर स्मारक, ज्या अक्षरांची उलगड होता हाती ज्ञानाची इमारत उभी राहील असं स्मारक. म्हणून विनोबा त्यांच्या आईंबद्दल विशेषत्वाने सांगायचे की जे माझ्या आईने दिलं ते अन्य कोणीही दिलं नाही. ती सोबत असताना तिने दिलंच, पण सूक्ष्म रूपात अवतीर्ण झाल्यानंतर तिने मला भरभरून दिलं. आणि हाच भगवद्गीतेतील आत्म्याच्या अमरत्वाचा दाखला विनोबा आपल्याला दर्शवू इच्छितात. आपण पुन्हा एकदा विनोबांच्या जन्मघरात आलेला आहोत. माझ्या बाजूला तुळशीचं सुंदर रोप आहे. हे तुळशीचं रोप, भूदान चळवळ, विनोबा भावे आणि गागोदे गावाचा काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊयात. अगदी सुरुवातीला विनोबांनी भूदान चळवळीची अगदी प्रारंभ काळ होता आणि त्यासाठी विनोबांनी सर्वोदय संमेलन भरवण्याची घोषणा ही वाराणसी येथील सेवापुरी आश्रमात केलेली होती. या संमेलनात 1,00,000 एकरचे भूदान होईल असा संकल्प आचार्य विनोबा भावे यांनी केलेला होता. विनोबांच्या हातात 90,000 एकरची भूदानपत्रे होती. काशी नरेश यांनी काही एकरची भूदानपत्रे विनोबांकडे सुपूर्द केली. तरी देखील 1,00,000साठी 5-10 एकर कमी पडत होते. त्यामुळे 1,00,000चा संकल्प हा काही परिपूर्ण होत नव्हता. मात्र दैवी आशीर्वादाची बाब अशी की संमेलन सुरू होण्याच्या काही तास आधी विनोबांना एक तार मिळाली. आणि ती तार कोणाची होती तर गागोदे येथील त्यांचे चुलत बंधू रघुनाथराव यांची ती तार होती. आणि ह्या तारेमध्ये काय लिहिलं होतं की काही एकर भूदान हे गागोद्याच्या माध्यमातून भूदान करण्याचे त्यांनी जाहीर केलेले होते. म्हणजे 1,00,000ला एक तुळशीपत्र पडावं आणि ते पारडं जड व्हावं अशा पद्धतीने गागोद्याच्या एका तुळशीपत्राने भूदानाचा हा संकल्प परिपूर्ण झालेला होता. म्हणजे भूदान यज्ञामध्ये गागोद्याचं महत्त्व आपल्याला इथे अधोरेखित झालेलं दिसतंय. विनोबांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली. विनोबांचं म्हणणं असं होतं की जात, पात, धर्म यांचा भेदभाव नसलेला शोषणरहित समाजाची स्थापना व्हायला हवी. समाज आणि व्यक्ती या एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत, हीच सर्वोदय समाजाची मूळ संकल्पना होती. सर्वोदय म्हणजे काय? सर्वांचा उदय. एकाचा उदय दुसऱ्याचा असतं असं न होता कामा, तर सर्वात मी व माझ्यात सर्व अशी भावना सर्वोदय समाजाची होती. तसेच हीच व्यापक भावना विनोबांची असल्यामुळे त्यांनी कोणता नारा दिला असेल? आपण अनेकदा म्हणतो जय हिंद, म्हणजे फक्त हिंदुस्थानाचा विचार करतो. जय महाराष्ट्र
ह्यात केवळ महाराष्ट्रापुरता विचार करतो, मात्र विनोबांचा सर्वोदय समाजाचा नारा कोणता होता? जय जगत. ह्यात संपूर्ण जगाचा विचार करणारी भूमिका मांडलेली दिसते आणि आपल्या भारतीय संस्कृतीत देखील हेच सांगितलंय, हे विश्वची माझे घर. तसेच आपल्या उपनिषदामध्ये म्हटलंय की वसुधैव कुटुंबकम, सर्व विश्वच माझं घर आहे, सारी वसुंधरा हेच माझं कुटुंब आहे, अशी धारणा विनोबांच्या व्यक्तिमत्वात होती आणि ह्याच प्रेरणेने विनोबांनी सर्वोदय समाजाची उभारणी केली. प्रेक्षक हो, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचं जन्मगाव असणाऱ्या गागोदे येथील जन्मघराच्या अंगणात इथे आपण आता उभे आहोत. या अंगणात विनोबांसारख्या अनेक मान्यवरांनी चिंतन बैठका केल्या असतील, देशाप्रती चळवळीच्या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाचे आढावे ते चर्चेले असतील. खरं तर या भारावलेल्या क्षणाचे साक्षीदार होताना मनामध्ये राष्ट्रभावना प्रफुल्लित होते. अशाच एका महापुरुषाचा उल्लेख मी इथं करेन, ते होते लोकमान्य टिळक. 1918 साली लोकमान्य टिळक यांनी या गागोदे गावाला भेट दिलेली होती. तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य फंडासाठी गोपाळराव भावे यांनी देणगी दिलेली होती. आज आपण विनोबांनी जे अतुलनीय कार्य केले आहे याची प्रेरणा गागोदे गावातून कशी मिळाली, विनोबांवर त्यांच्या आईवडिलांनी संस्कार कोणते दिले, आचार्य ते भारतरत्न या प्रवासामध्ये जन्मघराचं महत्त्व कसं आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. विनोबांचे कार्य इतकं प्रभावी आहे की ते काही मिनिटांमध्ये मांडणं खरं तर अशक्य आहे. त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छित होते असं की भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांच्यावर लिखित हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकाशित केलं गेलं आणि या पुस्तकाचे लेखक आहेत श्री विजय प्र दिवाण. आपण हे पुस्तक अवश्य खरेदी करा. याविषयी माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि प्रेक्षक हो, आपण वेळात वेळ काढून विनोबांचे जन्मस्थळ असणाऱ्या गागोदे गावाला भेट द्या. या पवित्र जागेचं महत्त्व जाणून घ्या. या गावाच्या सुंदर वातावरणात रममाण व्हा आणि विनोबांनी जे उत्तुंग कार्य करून ठेवलेले आहे त्याचे प्रत्यक्ष साक्षी धरवा. खरं तर आजचा भाग यशस्वी करण्यासाठी मी आचार्य विनोबा भावे जन्मस्थान प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की हे पुस्तक ज्याच्या संदर्भाने आजचा एपिसोड बनवला ते म्हणजे विजय प्र दिवाण ह्या लेखकांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. छायाचित्रकार प्रणय पल्लवी पंढरीनाथ पाटील यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो. गागोदे गावाचे समस्त ग्रामस्थ, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जाता जाता गागोदे गावाविषयी विनोबांनी जे सांगितलेलं ते आपणास सांगतो. एकदा विनोबा पदयात्रेसाठी होते, जम्मू काश्मीर येथे पदयात्रेसाठी ते गेलेले असतात. तिथे भ्रमण करत असतात. त्यांनी सर्वोदयचे कार्यकर्ते भाई ढवण यांना पत्राद्वारे कळवलं होतं की जम्मू काश्मीरमध्ये विहार करणारा एक माणूस म्हणजे स्वतः विनोबा हे त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या गागोदेला विसरू शकले नाहीत, असं गागोदेकरांना कळवावे.